जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेदरम्यान केंद्र सरकारने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे. सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की देशात इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून घाबरून खरेदी करण्याची कोणतीही गरज नाही. अमेरिका-इराण तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारतात पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा अबाधित सुरू आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती वापर, रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांसाठी इंधन व गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. इंधन आणि गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. देशभरात 3700हून अधिक छापे टाकण्यात आले असून सुमारे 1000 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर 27 डीलर्सना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बाजारातील अनियमितता रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात तब्बल 51 लाख LPG सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी 95% बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. सरकारने नागरिकांना आश्वस्त केले आहे की देशभरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. रिफायनरीही पुरेशा कच्च्या तेलाच्या साठ्यासह कार्यरत आहेत. जागतिक स्तरावर तणाव असला तरी भारतात इंधनाचा पुरवठा स्थिर आहे. म्हणूनच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून खरेदी टाळावी आणि केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा असे आवाहन सरकारने केले आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई.